कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर, माझे ज्युनियर ॲडव्होकेट साहिल डोंगरे काल यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला। त्यांना गाडीमध्ये उचलून काही अज्ञात इस्मांनी नेलं, त्यानंतर त्यांना मारहाण करून दिवे घाटात फेकून देण्यात आले। मग त्या व्यक्तीने कसा बसा आपला जीव वाचवत तो सध्या ॲडमिट आहे, ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। सत्य कारण खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये। तर हे का होतंय मलाही माहीत नाहीये। निश्चितच आम्हाला न्याय देतो पूर्ण विश्वास आहे, पोलीस यामध्ये ॲक्शन घेतील। आणि मित्रांनो, भविष्यात माझ्याही अशा प्रकारे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळं वकिलांवर जे हमले होत आहेत, ज्या प्रकारे वकिलांसोबत कृत्या केल्या जात आहेत, ॲडव्होकेट ॲक्ट कडक केला गेला पाहिजे आणि वकिलांचे जे कायदे आहेत ते मजबूत केले गेले पाहिजे। धन्यवाद। ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर, माझे ज्युनियर ॲडव्होकेट साहिल डोंगरे काल यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला। त्यांना गाडीमध्ये उचलून काही अज्ञात इस्मांनी नेलं, त्यानंतर त्यांना मारहाण करून दिवे घाटात फेकून देण्यात आले। मग त्या व्यक्तीने कसा बसा आपला जीव वाचवत तो सध्या ॲडमिट आहे, ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। सत्य कारण खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये। तर हे का होतंय मलाही माहीत नाहीये। निश्चितच आम्हाला न्याय देतो पूर्ण विश्वास आहे, पोलीस यामध्ये ॲक्शन घेतील। आणि मित्रांनो, भविष्यात माझ्याही अशा प्रकारे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळं वकिलांवर जे हमले होत आहेत, ज्या प्रकारे वकिलांसोबत कृत्या केल्या जात आहेत, ॲडव्होकेट ॲक्ट कडक केला गेला पाहिजे आणि वकिलांचे जे कायदे आहेत ते मजबूत केले गेले पाहिजे। धन्यवाद।